हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. आज आहे सॅटर्डे आणि मी घेतली ती सुट्टी कारण का मी तुम्हाला पहिलेच बोललो होतं, माझ्या सासूबाई बाहेर गेल्या होत्या, त्यांच्या मैत्रिणी म्हणून त्या फिरायला गेल्या होत्या. मग सकाळी मी उठली आणि उठली म्हणजे मी खूप उशिरा उठली, रादर दॅन बोलणं की उठली आणि मी आंघोळ केली. मशीन मी रात्री लावली होती, तर मी ना रात्री मशीन लावून मी झोपून गेली म्हणजे मला एवढी झोप आली होती. मी तुम्हाला बोलत मला खूप झोप आली होती, मी गेली झोपून. तर मी उठली, आंघोळ केली. सगळ्यात पहिले ना मशीनमधली कपडे काढली. अशी मी कम्फर्ट टाकते म्हणून त्या कपड्यांचा वास येत नाही, ठीक आहे. तर कपडे सुकत घातली, नाश्ता केला. नाश्ता काय, चहा बिस्किट खाल्ला फक्त आणि जेवणाची तयारी करायला लागली. आता तयारी करण्यासाठी काय मी काय केलं, पहिले चपात्या करून घेतल्या, ठीक आहे. आणि कालच्या रात्रीच्या ज्या चपात्या होत्या त्यांचा मी काला केला. कालच्या रात्रीच्या नव्हत्या ॲक्च्युली, त्या काल सकाळच्या होत्या, कारण का सासूबाई जाताना जेवण करून गेलं होतं. मी तुम्हाला बोलत अंड्याच्या हलवाने जेवण करून गेलं होतं त्या. तर जास्त कोण जेवायला नव्हतं घरी. ओम करत होता माझा दीर, आणि मग रिधान पण गेला होता स्कूलात. आता मी टिफिन भरून ठेवला होता. त्या चपात्या राहिल्या त्या कालच्या, तर मी आज काला केला. कालवण मी काही केलं नाही. मी फरशीची भाजी केली, चपाती केली आणि डाळ भात लावला, ठीक आहे. तर रिधानला डाळ भात भरवला. नंतरनं मी काला खाल्ला फक्त. आणि मग तितक्यात 2-2:30 वाजता सासूबाई आल्या. मग येऊन आमचं कामं चाललं होतं घरातलं. मग मला जाम कंटाळा आला होता आणि मग मी झोपली थोडा वेळ. झोपली आणि उठली आणि रिधानला चहा बिस्किट दिला, मी केलं. त्याचा अभ्यास घेतला. आता वाजले आय थिंक 12 वाजायला आले, म्हणून मी आता व्हिडिओ शूट करायला घेतला आहे, ठीक आहे. कारण का मला उद्या अपलोड करायचं आहे. तर तसं 4 लाईन ह्या मुलाच्या पाठ होत नाही, कॉन्सन्ट्रेशनच नाही, याचं कॉन्सन्ट्रेशनच नाही. आणि ना कम्युनिकेशन टेस्ट होती ही, ठीक आहे. तर ही ऑनलाईन द्यायची होती आणि त्याचा ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्ड होणार होता. तर मी त्याच्याकडून पाठवलं होतं. मी 2 तास डोकं फोडलं. रिधान खूप रडला, त्याला बाय हार्ट नव्हतं होत. मग मी काय केलं, मी ॲक्शन करून त्याला शिकवलं की हाय, गुड मॉर्निंग, माय नेम इज रिधान, टुडे आय एम टॉकिंग अबाउट. तर टॉकिंग अबाउट असं मी हाताने गेस्चर करून टाकलं. मग तेव्हा त्याला पुढे जमलं. त्याच्या फेवरेट फ्रूटबद्दल माहिती द्यायची होती. आणि प्रॉब्लेम असा, मी 4 वेळा व्हिडिओ शूट केला, माझ्या फोनने केला, नाही अपलोड होत होता. मग मी अँड्रॉईडने ट्राय केला, त्यांनी नाही झाला. मग सासूबाई आल्या होत्या, त्यांनी जेवण बनवलं सगळं, त्यांनी मसाले भात बनवला आणि मग तुम्ही त्यांचा फोन घेतला. मग त्यांच्या फोनवरनं फायनली तो व्हिडिओ अपलोड झाला, ज्याची मी एवढी मेहनत घेतली होती तेवढी, ठीक आहे. मग त्यांनीच आज जेवण बनवलं. तर मी काय संध्याकाळचं जेवण बनवलं नाही, कारण का मी त्यांचा अभ्यास घेत बसले, ठीक आहे. त्यांनी जेवण बनवलं. त्यांनी बनवलं मसाले भात आणि कोशिंबीर. मग रिधान रडून खूप झोपला तो. आणि त्याच्या अगोदर पण तो दुपारी जेव्हा मी जेवण बनवलं तेव्हा प्लेग्राऊंडमध्ये गेला होता, खाली ग्राउंड फ्लोअरला, आणि खेळत होता. आणि आमच्याकडे एक सिस्टम भारी आहे की तुम्ही मुलं पुढे पण जातात ना, तर आम्हाला कळतं. कॅमेरा आहेत, म्हणजे प्रत्येक लॉबीमध्ये कॅमेरा आहे, P4ला कॅमेरा आहे, पार्किंग 4 आहे, तिकडेच ग्राउंड आहे, तिकडे कॅमेरा आहे, सगळीकडे कळतं. आणि सोसायटीच्या बाहेर कोण जाऊ शकत नाही, त्यामुळे हे सेफ्टी खूप चांगली आहे इकडे बिल्डिंगमध्ये. तर खूप रडला आणि मग 2 ते 3च घास खाल्ले त्याने माझ्यावर भाताचे, आणि मग रडून झोपला. तर आता सगळे गेले आहेत आतमध्ये. ॲक्च्युली घरातलं कामं आवरून बसली मी, ठीक आहे. 12 वाजल्यात खरं का. तर सगळं ते झालं. मग मी किचन ओटा ते साफ करून घेतलं, भांडी घासून घेतली, मशीन लावली आता. तर घालून वाळत कपडे मी आता, म्हणजे कपडे वाळतच घालायचे, पण आता बघूया, ठीक आहे. तर सगळं आवरलं आणि मी बसले. मला एक कळलं की मुलांना किती प्रेशर आहे आजकाल अभ्यासाचं, किती प्रेशर आहे. म्हणजे आत्तापासूनच आम्ही त्याच्याकडून मी मराठी मीडियम शाळेची आहे, ठीक आहे. मी जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा 4th स्टँडर्डपर्यंत मला इंग्लिश नव्हतं, ठीक आहे. मी गव्हर्मेंट स्कूलमधनं 1st ते 4th मी गव्हर्मेंट स्कूलमधनं शिकल्या. पण रिझन बिंग याचं की मी आय थिंक मला 1 वर्ष अगोदर शाळेत घातलं होतं. म्हणजे जी 10वीची बॅच होती, ती मी 10वीची एक्झाम द्यायला नंतर माझं 16वं वर्ष कंप्लीट झालं. म्हणजे मी 15व्या वर्षीच 10वी दिली होती, ठीक आहे. आणि 16वं वर्ष माझं चालू होतं आणि माझ्या बड्डेच्या नंतर ना माझा रिझल्ट लागला आहे, म्हणून तेव्हा. आणि पप्पांचं कसं होतं की घालू यायला शाळेत. प्रायव्हेटवाले घेत नव्हते मला, कारण का माझं ज्युनियर सिनियर नव्हतं झालं. मी मी प्रॉपर बालवाडीमध्ये शिकली होती, ठीक आहे. माझं ज्युनियर सिनियर झालं आणि मम्मी घरी अभ्यास घ्यायची. मम्मी खूप सुंदर शिकवायची माझी, आणि माझ्या मम्मीला ABCD सगळं वाचायला शिकवलं, मराठी वाचायला सगळं शिकवलं. इंग्लिश नव्हतं तेव्हा. मग मी 1st स्टँडर्डला गेली, गव्हर्मेंट स्कूलमधनं गेली.
आणि जेव्हा मी 1st ते 4th तिकडे शिकली आणि मी 5th स्टँडर्डला प्रायव्हेट स्कूलमध्ये गेली. ठीक आहे. तिकडे तिकडे माहिती तिकडे ना एक गोष्ट झाली जे मला आज पण आता आजकाल म्हणजे आठवते. 1st ते 4thमध्ये लोकांच्या खूप मुलींच्या मैत्रिणी पक्क्या झाल्या होत्या. ठीक आहे. आणि मी 5th स्टँडर्डला गेली होती. त्यामुळे खूप लोकं आहेत ना अशी जेव्हा हे माझ्या बाबतीत नाही, हे खूप साऱ्या लोकांच्या बाबतीत आहे. जेव्हा ऑलरेडी खूप लोकांचा ग्रुप बनलेला असतो आणि जेव्हा ऑलरेडी ते सगळे एकाच बॅचमध्ये असतात आणि जेव्हा एखादं न्यूकमर होतं ना, त्या लोकांना ॲडजस्ट व्हायला खूप टाईम लागतो. ठीक आहे. त्यामुळे मी रिधानची शाळा अजूनपर्यंत चेंज नाही केली. रिधानला प्ले ग्रुपपासनं त्याचा तो 2nd स्टँडर्डपर्यंत तो SM शेट्टीलाच आहे. ठीक आहे. त्याच्या स्कूलमध्येच आहे आणि खूप चांगली स्कूल आहे. तिकडे रिधानला स्कूलला तिकडे टाकायचं रिझन एक, ते लोक अभ्यासाबरोबर स्पोर्ट्स पण चांगलं शिकवतात आणि त्यांचं स्वतःचं ग्राउंड आहे. आणि अशा खूप साऱ्या कमी स्कूल्स आहेत मुंबईमध्ये ज्यांचे स्वतःचे चांगले ग्राउंड्स आहेत आणि जिकडे मुलं स्पोर्ट्सला खूप चांगलं खेळू शकतात. ठीक आहे. म्हणून रिधानला तिकडे टाकलं होतं. त्याच्यामागचं हे एक रिझन होतं की बाबा मुलांना अभ्यासाबरोबर खेळणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि 2nd स्टँडर्डला गेल्यापासून ह्या मुलाचा टायकॉन्डो बंद झाला आहे. कारण का तो येतो तिकडे 7 वाजता. पहिला तो तिकडे 6:45पर्यंत यायचा. 15 मिनटात तयारी करून तो घराच्या बाजूलाच टायकॉन्डोला होता भटवाडीमध्ये. पण आता इकडे असं झालं आहे की तू येतो 7 वाजता. ठीक आहे. आणि इथून टायकॉन्डोचा क्लास आता 15 मिनटाच्या अंतरावरती आहे. त्याला घेऊन जायला घेऊन यायला प्रॉब्लेम होतो. म्हणून तो अजूनपर्यंत त्याला टायकॉन्डोला इकडे टाकलं नाही आहे आणि खूप प्रॉब्लेम होतात. पण मी म्हणते की प्रत्येकाने स्वतःच्या मुलांना एक स्पोर्ट्स दिला पाहिजे आणि अभ्यासावरती सक्ती नाही केली पाहिजे नाही. ठीक आहे. कारण का लहान मुलं आहे की त्यांना कितीसं लक्षात राहणार आहे. आणि रिधानचा एक प्रॉब्लेम पण आहे, तो कॉन्सन्ट्रेशन कोणत्याच गोष्टीवरती करत नाही. ठीक आहे. तो खूप चंचल बुद्धीचा आहे आणि त्याच्यामुळे त्याची चूक नाही, त्याचं वयच तसं आहे. मी पण त्याच्याकडून जास्त एक्सपेक्टेशन ठेवतच नाही. आणि माझं एक मत आहे की मुलांकडून जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका, तुमचे एक्सपेक्टेशन्स हट होतात. ठीक आहे. त्याची बुद्धी खूप चंचल आहे. तो कॉन्सन्ट्रेशन नाही करत. त्याचे कॉन्सन्ट्रेशन खूप कमी गोष्टींमध्ये आहे, जसं की ड्रॉइंग म्हटलं किंवा एखादा स्पोर्ट्स म्हटलं, त्याच्यामध्ये तो खूप कॉन्सन्ट्रेशन करतो. तिकडे त्याला जेव्हा चॅलेंजेस भेटतात ना, त्याला अभ्यासामध्ये त्याला वाटतं की मला एवढे चॅलेंजेस नाही भेटत आहे म्हणून तो तेवढं कॉन्सन्ट्रेशन करत नाही. पण जेव्हा एखाद्या खेळामध्ये तो जातो ना, तेव्हा त्याला चॅलेंजेस भेटत राहतात की मी जिंकलं पाहिजे आणि त्याला ना जिंकायची खूप जास्त इच्छा आहे, जिद्द आहे असं म्हणू शकते मी. पण ती जिद्द त्याची अभ्यासाच्या बाबतीत नाही आहे. त्यामुळे मग मी त्या अभ्यासाच्या बाबतीत त्याला फोर्स करणं हे मला पण पटत नाही. ठीक आहे. बेसिक गोष्टी त्याला आल्या पाहिजे, त्याला कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, ते त्याला होतात. पण त्याला कंटाळा आहे, त्याला होमवर्क करायचा कंटाळा आहे, त्याला लिहायचा कंटाळा आहे, त्याला बोलायचा कंटाळा नाही आहे, त्याला लिहायचा आणि अभ्यास करायचा कंटाळा आहे. आणि मी ही गोष्ट पाठीशी नाही घालत आहे. त्याने थोडा मी त्याला 2 तास अभ्यास करायचा म्हणतच नाही, माझी अपेक्षाच नाही आहे. त्याने 20 मिनटं 25 मिनटं अभ्यास करावा, कंप्लीट करावा आणि खेळायला जावं. मुलं 10वीपर्यंत अभ्यास केला पाहिजे कॉन्सन्ट्रेशननी. ठीक आहे. पण 10वीनंतर त्यांना जी स्ट्रगल होते ना, तेव्हा त्यांना कळतं की अभ्यासाचं इम्पॉर्टन्स पण काय आहे. पण मला असं वाटतं की 1st to 4th स्टँडर्डपर्यंत थोडं लिनियंटली घेतलं पाहिजे नाही, कारण का ते त्यांचं वाढतं वय असतं. 5th स्टँडर्डपासून त्यांच्या मागे लागलं पाहिजे की अभ्यास चांगलाच केला पाहिजे ना, जे तुम्हाला करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं वाटतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची फ्युचर घालवायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 100% द्या. मग ते स्पोर्ट्स असू दे, अभ्यास असू दे, त्याने फरक नाही पडत. हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ठीक आहे. मी आज जरा जास्तच बोलते ना. ठीक आहे. पण आपण मुलांकडून अपेक्षा ठेवून आपल्या अपेक्षा भंग करण्यापेक्षा रियालिटी स्वीकारली तर मला वाटतं खूप जास्त बरं होईल. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या परत. थँक्यू.